विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। थोड़ा साइड द्या त्यांना जायला जागा नाही। सम्मानगढ़ राष्ट्रीय ध्वज को सलाम देंगे। राष्ट्रीय सलाम सलामी शेफ। गुप्ता जी अरे पाठी आहे ना हे बाबांनो, जाना जवळ जा ना, अजून जा डिसिजन आहे ना, ते चुकून स्पॉट खराब करून टाकलं।
राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। आगे के लिए आदेश। सन्मानगढ़ बगान सर, सन्मानगढ़ किसान दल। धन्यवाद माननीय मंत्री महोदय। मी माननीय मंत्री महोदय सोबत इतर मान्यवरांना व्यासपीठावर बोलण्याची विनंती करते। माननीय मंत्री महोदय सोबत सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यासपीठावर बोलण्याची विनंती करते। माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त अरे डोक्यात मारला तो कॅमेरा त्यापेक्षा काय येडे तर एवढी घाई करते यार. अचानक उठना नाही है. अरे आता किती घेऊ राजा, त्याच्या डोक्यावर ठेवला मी. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार वंदन. राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिनंदन करतो. ज्या महान स्थापनेच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करतो. आणि शिवा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. व्यासपीठावर असलेले उपस्थित खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि सर्व देशभक्त बंधू. आज वंदे मातरमचा जयघोष करत अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. आज त्याच वंदे मातरमचा जयघोष लाल किल्ल्यावरून संपूर्ण जगात गुंजतो, याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान. आजच्या या पवित्र आणि ऐतिहासिक दिनी सर्वप्रथम पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात देशाने अभूतपूर्व गगनभरारी घेतली आहे. एकीकडे अंतराळात भारताची झेप उंचावत आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्था, डिजिटल पेमेंट, स्वदेशी उत्पादन, ऊर्जा स्वावलंबन आणि पायाभूत सुविधांमुळे देशाच्या प्रगतीचा वेग गतीने वाढला आहे. संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत भारताने गरुडझेप घेतली आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियामुळे स्वदेशी संरक्षण उत्पादन, ड्रोन, क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षमते आणि अधिक सक्षम आपण झालेलो आहे. ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र असेल आणि त्याचबरोबर युद्ध नौका असेल, या सर्व भारताच्या संरक्षण क्षमतेचा खरा अभिमान बनले आहे. झिरो टॉलरन्स धोरणामुळे आज देशातला नक्षलवाद संपला आहे. आता संस्थे घेणारे नक्षलवादी विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झालेले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या दहशत सोयी आपण काल पाहिला आहे आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राच्या नाट्यातला जो नक्षलवाद संपुष्टात आणू असं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपले गृहमंत्री अमित भाईंनी संकल्प केला होता असं पूर्वपात करतो. सहकार से समृद्धी हा सुद्धा देशातील विकासाचा मंत्र बनला आहे. शांतता, सुरक्षा आणि विकास ही देशाच्या प्रगतीची त्रिसूत्री बनली आहे. आज संपूर्ण जग भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर विश्वास भागीदार, सक्षम नेतृत्व आणि नवीन ऊर्जा असलेला देश म्हणून पाहतो आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत 2047 हे केवळ एक घोषवाक्य नसून तर ते 140 कोटी भारतीयांचं स्वप्न आहे. देशातील प्रत्येक तरुणाच्या कर्तृत्वातून, प्रत्येक शेतकऱ्याच्या परिश्रमातून आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या आत्मसन्मानातून हे स्वप्न नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही. चौफेर विकासाच्या या महायज्ञामध्ये
या ठिकाणी महाराष्ट्राचं योगदान लक्षवेधी होत आहे. महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो पराक्रमाचा भव्य इतिहास, संतांची समतेची शिकवण, शेतकऱ्यांचे कष्ट, कामगारांची मेहनत आणि युवा शक्तीचं सामर्थ्य, मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याचं ज्ञानवैभव, कोकणाची निसर्ग संपदा, विदर्भाची सुपीक शेती, मराठवाड्याची जिद्द आणि पश्चिम महाराष्ट्राची सहकार चळवळ, यातून महाराष्ट्राची देशव्यापी ओळख निर्माण झाली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत अधिक वाढत जाते. शेतकरी हा आपला महाराष्ट्राचा कणा आहे. शेतकरी सुखी असेल तर महाराष्ट्र मजबूत होईल. त्यासाठी महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लागू केली. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हात हा आमच्या बळीराजाचा. 2024ला निवडणुकीच्या काळात आम्ही आश्वासन दिलं, त्याची पूर्तता देखील या ठिकाणी होती आहे. गोरगरिबांसाठी जे नाविन्यपूर्ण योजना असो किंवा परकीय गुंतवणूक असो, महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ध्येयाकडे वेगाने निघाल्याचं चित्र आज दिसतंय. पण मी आपल्याला सांगताना आम्हाला समाधान आहे की महाराष्ट्राचं योगदान $1 ट्रिलियन पेक्षा आपलं नीती आयोगाने त्यांचा जो काही सर्व्हे केला त्याच्यामध्ये $1.5 ट्रिलियन हे महाराष्ट्राचं आपलं जे योगदान आहे ते मोठं आहे. आणि त्यामुळे या आपण ध्येयाकडे वेगाने निघाल्याचं चित्र आज आपण पाहतो. आपण क्रांतिकारी गृहनिर्माण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली. आपण नवीन गृहनिर्माण धोरण आखलं. आम्हाला श्रीमंतांसाठी घर बांधायची नाही, तर गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं पक्क आणि परवडणारं घर द्यायचं. मुंबईत नव्हे तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी मुक्त शहरं करायची आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न या ठिकाणी 40 लाख घरं मुंबईमध्ये देण्याचं स्वप्न असेल. त्याचबरोबर गोरगरीब जनतेला हक्काचं परवडणारं घर असेल. हे देण्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. नुकतेच राज्यातील नगरपालिका व पालिकांच्या विकासासाठी 44 कोटी रुपयांचं अर्बन चॅलेंज फंड अभियानही आपण सुरू केलेलं आहे. विकसित भारत विकसित महाराष्ट्राच्या या प्रवासात ठाण्यासारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या जिल्ह्याचं योगदान अतिशय महत्वाचं. माझ्या बंधू भगिनींनो, मी ठाण्याचा आमदार होतो. आपण मला आमदार केलं, मग पालकमंत्री झालो, पुढे राज्याचा विरोधी पक्षनेता झालो, मुख्यमंत्री झालो, आता उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम करतो. मला संपूर्ण काळात या ठाण्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. हे मी माझं परम भाग्य समजतो. ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलतोय. ठाण्यासाठी 2 अत्यंत महत्वाचे प्रकल्प, एक ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे जे बोरिवली भुयारी बोगदा. ठाणे अंतर्गत मेट्रो ही शहराची गरज आहे, पण काही लोकांच्या शंका असतील तर त्या शंका दूर करून ठाणेकरांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे घेऊन जाऊ. आणि त्याचबरोबर ठाणे ते बोरिवली भुयारी बोगदा हा सुद्धा गेम चेंजर प्रकल्प होता. त्याचबरोबर क्लस्टरची कामं सुरू झाली आहे. गेले 15-20 वर्ष या ठाणे जिल्ह्याने क्लस्टरची लढाई लढली आहे. क्लस्टरच्या माध्यमातून देखील लोकांचं जीवन सुखजीव करणं, त्याचबरोबर त्यांना अम्युनिटी देणं, ओपन स्पेस देणं, मोठ्या सर्व सुविधा युक्त अतिशय रिबिल्ड ऑफ सिटी अशा प्रकारचं एक आपलं क्लस्टर आहे. आणि त्यामध्ये देखील काही अधिकृत इमारतींच्या शंका असतील तर त्यांच्यावरही कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांचा हक्क त्यांना मिळेल, त्यांचा न्याय त्यांना मिळेल. आणि म्हणूनच या ठिकाणी नुकताच ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचं कामही सुरू झालेलं आहे. आणि शहरात 302 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प देखील मंजूर आपण केला. या धर्तीवर अंबरनाथसाठी सुद्धा 300 कोटी रुपयाचा मंजूर केला. नागरिकांचे जीवन सुसह्य करणारे कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प ठाण्यासह संपूर्ण एमआरमध्ये सुरू आहे. ठाण्यातील 900 खाटांचं राज्यातील सर्वात मोठं सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. मला विश्वास आहे ते देखील आहे. हे रुग्णालय ठाणे पालघर गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरेल. आणि म्हणून ठाणे जिल्हा केवळ एक शहरे नाही, ठाणे जिल्हा म्हणजे यामध्ये अनेक शहर आहेत. आणि म्हणून तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आपण राबवतो. कृषी आंतरिकीकरण योजनेतून 52 लाभार्थ्यांना थेट निधी देण्यात आला. ॲग्रिस्टॅक प्रणालीवर 97,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंद केली आहे. जिल्हा परिषद सेस योजनेतून 2100 लाभार्थ्यांना सुधारित शेती अवजार
सिंचन साहित्य, ताग कुंपण, प्लास्टिक मल्चिंग, ताडपत्री, फुलशेती आणि महिला बचत गटांना ई कार्डद्वारे मदत करण्यात आली. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीतील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी ठोस मदत केली जाते. शासकीय कार्यालयांचे खेटे मारण्यासाठी वेळ लोकांवर येऊ नये यासाठी आपण आपल्या सरकारने शासन आपल्या दारी हा अभिनव प्रयोग देखील केला आणि तो यशस्वी झाला. आता ठाणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व समाधान शिबिर अभियान राबवून 35,000 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील 268 जणांना अनुकंपा तत्वावर शासकीय नियुक्त्या दिल्या. भिवंडीतील बापगाव येथे मल्टीपर्पज हब आणि पणन सुविधांसाठी जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. काही महिन्यापूर्वी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील 50 गुणवत्ताधारक विद्यार्थी इस्रोला जाऊन आले. आज इस्रो पाहण्याचा ठाण्याचा विद्यार्थी उद्याचं काम करणारा शास्त्रज्ञ बनला पाहिजे हेच आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. विकासासोबत सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. गुन्हेगारीला आळा प्रभावी पोलीस यंत्रणेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय 6,059 AI कॅमेरे बसवले जातात. 65 वर्षावरील ज्येष्ठांसाठी आधारवड ॲप सुरू करण्यात येते. पोलीस मित्र ॲप पोलीस आणि जनतेमधलं अंतर कमी करत आहे. आपले ठाणे सुरक्षित ठाण्याच्या माध्यमातून गस्त वाढवली जात आहे. 0 FIR आणि सायबर जनजागृतीद्वारे नागरिकांना सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित ठेवले जात आहे. ठाणे पोलिसांनी नशामुक्त भारत अभियानानंतर 40 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करून नष्ट करेल हे देखील आपल्याला माहिती आहे. तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना क्षमा केली जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांना देखील क्षमा केली जाणार नाही. परवाच बैठकीमध्ये मी सांगितलं, भेसळ जे करतील लहान मुलांच्या जीवाची खेळतील, नागरिकांची खेळतील, त्यांना मकोकासारखा कायदा लावून त्याला जेरबंद करण्याच्या सूचना देखील केल्या. आजची खऱ्या अर्थाने ही काळाची गरज आहे. आजची तरुण पिढी मागे वळून पाहणारी नाही, कारण जबाबदारी खांद्यावर घेऊन काम करणारी पिढी आहे. जग बदलण्याची स्वप्ने पाहणारे तुम्ही तरुण खऱ्या अर्थाने तरुण पिढी स्मार्ट आहे. नवा विकसित आत्मनिर्भर भारताची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. ही पिढी कॉम्पिटेट करणारी नाही, क्रिएट अँड चॅलेंज करणारी आहे. मला माहिती आहे आजच्या तरुणांची भाषा वेगळी आहे. AI ChatGPT आणि कोडिंगच्या जगात जगत आहे. त्यांची विचार करण्याची गती 5G नेटवर्कपेक्षाही फास्ट आहे. ते टेक्नॉसॅव्ही आहे, ग्लोबल ट्रेंड्स फॉलो करतात. हीच तरुण पिढी आपल्या भारताची सुपर पॉवर आहे. ही सुपर पॉवर महाराष्ट्राच्या देशाच्या विकासासाठी वापरली गेली पाहिजे. नवीन स्टार्टअप, इनोव्हेशन, ग्रीन तंत्रज्ञान आणि AI सोल्युशन निर्माण करणं हीच तरुणाईची खरी बुद्धिमत्ता आणि ताकद आहे. या तरुणांच्या आशा आकांक्षा पूर्ण करून त्यांच्या कल्याणासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि केंद्र सरकार देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहे. सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या आहे. या पवित्र स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून संकल्प करूया. शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र आपण बनवूया. आपल्या प्रत्येकाच्या कामात प्रामाणिकपणा, विचारात राष्ट्रभक्ती, वागण्यात माणुसकी आणि कृतीत जबाबदारी असेल तर भारताला जगातील महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आज हर घर तिरंगा आहे. इथे तिरंगा डौलाने फडकतोय. हा तिरंगा आपला अभिमान, हा आपला स्वाभिमान आहे. हा तिरंगा स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण आहे. हा तिरंगा देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांचा शौर्याचा आहे आणि हा तिरंगा विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न. तिरंगा फक्त आकाशात नाही तर आपल्या प्रत्येक कृती जोडून शकतो. माझा भारत, माझा अभिमान, माझा महाराष्ट्र, माझा स्वाभिमान. देवजी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेने भाषणाचा समारोप. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये तर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर, कंकर शंकर है. इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को काट लगा कर छोड़ोगे तो ये की आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदरणीय पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे
यानंतर माननीय पालकमंत्री इतर मान्यवरांसोबत इथं उपस्थित स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या वीर माता वीर पत्नी ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटीगाठी घेतील तशी मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं विनंती करीत आहे. माननीय मंत्री महोदय व सोबत इतर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या भेटीगाठी घ्याव्यात आणि तदनंतर जिल्हा नियोजन सभागृहात पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याची विनंती आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.